नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर भिरेंद्र सराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? विजय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 16 डिसेंबर या दिवशी विजय दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्रातील मित्र आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्रातील मित्र आयोगाचे अध्यक्ष हे एकनाथ शिंदे हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अर्जेंटिना या देशाने फिफा विश्वचषक 2022 जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशात आयोजित केला होता? फिफा विश्वचषक 2022 कोणत्या देशात आयोजित केला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 कतार या देशामध्ये फिफा विश्वचषक आयोजित केला गेला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा खेळाडू होता? तर ऑप्शन क्रमांक 4 लिओनेस मेस्सी हा खेळाडू अर्जेंटिना या देशाचा होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, फिफा वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा कोणत्या देशाने जिंकला आहे? फिफा वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा कोणत्या देशाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ब्राझील या देशाने फिफा वर्ल्ड कप सर्वात जास्त वेळा जिंकलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, फिफा वर्ल्ड कप 2022 फुटबॉल ट्रॉफीचे अनावरण कोणी केले? फिफा वर्ल्ड कप 2022 फुटबॉल ट्रॉफीचे अनावरण कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 दीपिका पादुकोण यांनी फिफा वर्ल्ड कप 2022 फुटबॉल ट्रॉफीचे अनावरण केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, ब्राझील या देशाने आतापर्यंत किती वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे? ब्राझील या देशाने आतापर्यंत किती वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वेळा जिंकलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे? 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी 65वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारताचा 77वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? 77वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आदित्य मित्तल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, केव्हापासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय पेपरलेस होणार आहे? केव्हापासून महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालय पेपरलेस होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल 2023 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कुठे उभारण्यात आले आहे? आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कुठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भोपाळमध्ये उभारण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. ऑप्शन क्रमांक 2 भारताचे गृहमंत्री अमित शहा. ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र पोलीस महासंचालक सदानंद दाते हे आपले चुकीचे जोडी होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य राखीव पोलीस बल स्थापना 1948 मध्ये झाली. होमगार्ड दलाची स्थापना 1949.
ऑप्शन क्रमांक 3 भारतीय पोलीस सेवेचे जनक वल्लभभाई पटेल. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र पोलीस महासंचालक रजनीश शेठ. तर ऑप्शन क्रमांक 2 होमगार्ड दलाची स्थापना 1949 ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 16 होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? होमगार्ड दलाची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 होमगार्ड दलाची स्थापना ही 1946 मध्ये झाली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख कोण आहेत? महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सदानंद दाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 फुटबॉल या खेळात किती खेळाडू असतात? फुटबॉल या खेळात किती खेळाडू असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 फुटबॉल या खेळामध्ये 11 खेळाडू असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय सुशासन दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय सुशासन दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 25 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय सुशासन दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 IPL 2023 मधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? IPL 2023 मधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सॅम करन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 IPL मध्ये एकूण किती संघ आहेत? IPL मध्ये एकूण किती संघ आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 IPL मध्ये एकूण संघ 10 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 IPL 2022 विजेता संघ कोणता? IPL 2022 विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात टायटन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणाची आहे? उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रवीण बंदेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर एस सोमनाथ. ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. ऑप्शन क्रमांक 3 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंह. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 27 समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा कुठून कुठे सुरू करण्यात आला? समृद्धी महामार्गचा पहिला टप्पा कुठून कुठे सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर ते शिर्डी या मार्गावरून सुरू करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नाबार्डची स्थापना केव्हा झाली? नाबार्डची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1982 मध्ये नाबार्डची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 पुरस्कार कोणास घोषित केला आहे? टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 पुरस्कार कोणास घोषित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 व्लादिमीर झेलेन्स्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 एक षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? एक षटकात 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 ऋतुराज गायकवाड यांनी एका षटकामध्ये 7 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहेत? भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 PT उषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जगातील सर्वात मोठे नदीबेट कोणत्या नदीवर आहे? जगातील सर्वात मोठे नदीबेट कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रह्मपुत्रा हे आपले
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 राहुल नर्वेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 2022 कुठे पार पडले आहे? विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 2022 कुठे पार पडले? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 2022 पार पडले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दीपांकर दत्ता हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? दीपांकर दत्ता हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 45वे दीपांकर दत्ता हे मुख्य न्यायाधीश आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वीर बाल दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वीर बाल दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 डिसेंबर या दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नुकतेच मरण पावलेले भारताचे पंतप्रधानांच्या आईचे नाव काय? नुकतेच मरण पावलेले भारताचे पंतप्रधानांच्या आईचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 4 हिराबेन मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पेले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पेले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पेले हा खेळाडू कोणत्या देशाचा खेळाडू आहे? पेले हा खेळाडू कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्राझील या देशाचा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील तांबडा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्यमालेतील तांबडा ग्रह म्हणून मंगळ हा ग्रह ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह सूर्यमालेतील सर्वाधिक वेगवान ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगातील सर्वात खोल महासागर कोणता? जगातील सर्वात खोल महासागर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पॅसिफिक महासागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर जिल्ह्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश डॅश ताऱ्यांचे चिन्ह आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश डॅश ताऱ्यांचे चिन्ह आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पंचकोणी ताऱ्यांचे चिन्ह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा नदी ही जालना जिल्ह्यातून वाहत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पानिपतचे तिसरे युद्ध डॅश डॅशच्या वर्षी झाले. पानिपतचे तिसरे युद्ध डॅश डॅशच्या वर्षी झाले. तर ऑप्शन क्रमांक 1 1761 या वर्षी पानिपतचे तिसरे युद्ध झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजीची पद्धत सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही. जालना जिल्ह्याला
या जिल्ह्याची सीमा नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद या जिल्ह्याची जालना जिल्ह्याला सीमा नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश डॅशच्या रोजी झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅश डॅशच्या रोजी झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962 रोजी झाले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण सांगा. खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 महेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही. खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 सहबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्याच्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 डॅशचे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. डॅशचे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 हैदराबाद स्टेट डॅशच्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. हैदराबाद स्टेट डॅशच्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 2 1948 या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 365 प्रति चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या. ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या. तर ऑप्शन क्रमांक 2 टोकियोमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 1 NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता. तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हे महाराष्ट्राचा राज्य पशु आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भरतनाट्यम नृत्य प्रकार राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्य डॅशच्या राज्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे. लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॉक्सिंगशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे. राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
23वा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वि. स. खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, शीख धर्माची स्थापना कोणी केली? शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु नानक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदेमध्ये विस्तृत आहे? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदामध्ये विस्तृत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रॅनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले हे हितवादा या वृत्तपत्राचे जनक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर या राज्यामध्ये लोकटक सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्राशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ नियोजित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, मराठीत किती वचन आहेत? मराठीत किती वचन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 वचन आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, गुंचा समूह म्हणजे काय? गुंचा समूह म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 कळप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंहाच्या आवाजाला गर्जना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रांकरिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 संजय गुप्ता यांना प्रदान करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 काडतूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तामिळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश प्रकार आहेत. मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश प्रकार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 4 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश होते. सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 महेश यल कुंचवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी
नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे. हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कालीबंगान ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके वकील पत्र कोणी घेतले होते? आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नवाब सलीमुल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरीमध्ये हरणे बंदर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅजशाने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पेशवा नानासाहेब यांनी सेनापती डॅजशाने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे यांनी 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली हे आपले करेक्ट आन्सर होईल.